श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर तारीख आहे आज 12 सप्टेंबर आणि वार आहे गुरुवार. वाजले सकाळचे 5:15. 8 ते 10 दिवसाच्या सुट्टीनंतरनं आज आपल्याला इंटरसिटीची बुकिंग आहे, ती पण उबर कडून नाही, प्रायव्हेट बुकिंग आहे. कारण मी संडेला जी काही माझी ट्रिप होती तिकडनं रिटर्न आलो आणि त्यानंतर लोकलमध्ये 2-3 दिवस काम केलं. तर लोकलमध्ये बघितलं मी, तर मी सकाळ आणि संध्याकाळ, तुम्हाला माहिती, पहिले आपण वॅगनर होती आपली गाडी, आपण तसंच चालवायचो आणि आता सुद्धा तसंच 2-3 दिवस चालवली मी सकाळ संध्याकाळ. कारण दुपारचे रेट एकदम डाऊन असतात, संध्याकाळचे रेट आता एकदम मजबूत आहेत. पण ट्रॅफिक बघून आपल्याला ट्रिप ऍक्सेप्ट करायच्या आहेत, कुठल्या घ्यायच्या कुठल्या नाही. कारण संध्याकाळी जर तुम्ही 4 ते 9 वाजेपर्यंत एक 6 ते 7 जरी ट्रिप तुमच्या पीक आवर मध्ये झाल्या तरी पण तुम्ही 1,500 क्रॉस बिझनेस संध्याकाळीच करू शकता. आणि सकाळी लवकर चालू करून जे काय आहे ते सकाळी 4-5 तास केलं तरी पण नॉर्मली 2,500 तर क्रॉस व्हायलाच पाहिजे. ज्यांचा बिझनेस होत नाही त्यांनी काहीतरी चुकीचं काम करताय, तुम्ही एवढं लक्षात ठेवा. बाकी असो, बघूयात आजची ट्रिप आपली कशी होते. 5:15 वाजलेत आणि 5:30ला पिकअपला जायचं आपल्याला औंधमध्ये. तर बघूयात. आता आणि ड्रॉप आहे आपला हिरानंदानी पोवईला. तर मी इकडनं आज आपल्याला इन्सेंटिव्ह भरपूर आहे. म्हणजे मला लोकलमध्ये इन्सेंटिव्ह दिला होता उबरने 26 ट्रिपला 900. त्याच्या आपल्या 22 ट्रिप ऑलरेडी झाल्यात आणि इंटरसिटीचा 3 ट्रिपला काहीतरी 300 रुपये आहे. तर इंटरसिटीची एक ट्रिप झाली होती माझी आणि आजच्या 2 ट्रिप. ही प्रायव्हेट ट्रिप आहे माझी, तरी पण मी बायकोच्या फोनवरून ट्रिप टाकून चाललेलो आहे. कारण बऱ्याच वेळा पाहिलं की आपण ज्यावेळेस आपण प्रायव्हेट बुकिंग घेऊन जातो आणि कोणी उबरची ट्रिप घेऊन जातो, तर पहिला प्रेफरन्स हा जो उबरची बुकिंग घेऊन जातो मुंबईला, किंवा मुंबईचे लोक पुण्याला येतात त्यांना पहिला प्रेफरन्स दिला जातो. त्याच्यामुळे 100-150 गेले तरी चालते, परंतु तिकडं वेट करायला नको म्हणून मी इकडनं ट्रिप घेऊनच चाललोय. बघूयात आता तिकडे गेल्यानंतर ना किती वेळाने आपल्याला ट्रिप भेटते. कारण गणपतीचा सीझन चालू आहे आणि मला वाटतं इंटरसिटीचा या वीक मध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाही. कारण जेवढे पण मित्र आपल्याला सोमवार, मंगळवार, बुधवार शक्यतो बुकिंग भेटत नाहीत लवकर, परंतु यावेळेस मुंबईमध्ये गेले की लगेच रिटर्न फिरत आहेत. याचाच अर्थ असा की इंटरसिटीच्या बुकिंग जरा व्यवस्थित भेटतायत. तर असो, बघूयात आजचा दिवस कसा जातोय, काय होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कशी होते जर्नी, नक्की मजा येईल तुम्हाला. Straight to the वाजलेत सकाळचे 8:15 आणि आता जस्ट आपण ड्रॉप केलेला आहे हिरानंदानी पोवईला. सीएनजी आपला संपूर्ण संपलाय, तर पहिल्यांदा आपण सीएनजी भरून घेऊयात. तर वाजलेत आत्ता 9 आणि आपण चाललेलो आहोत पिकअपला. आपल्याला घाटकोपर वेस्ट मधून पिंपरी चिंचवड म्हणून असं आलेलं आहे. एक्झॅक्टली लोकेशन माहित नाही कुठे ड्रॉप आहे ते. कस्टमर 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. म्हणजे मी विक्रोळीमध्येच जी इंटरव्ह्यू जी कंपनी आहे तिथे जवळच थांबलेलो आणि तिथून आपल्याला बुकिंग लगेच मिळाली. ब्रेकफास्ट वगैरे आपला संपूर्ण झालेला. तर चला, तर मग करूयात कस्टमरला पिकअप. मी ऑलरेडी कस्टमरला मेसेज दिलाय की आय एम ऑन माय वे म्हणून. तर करूयात पिकअप आणि निघूयात पुण्याकडे. Let's go. I'm in the whip with authority, looking like Sky Bree, she got a body, ayy. And she been calling me daddy lately, want me to put her in Cartiers, and the deserve it, put in work for the money she earn it, give me top every night lip service, never got a block. वाजलेत आता 12:05 आणि जस्ट ड्रॉप झाला आपला काळेवाडी जवळ जो तापकीर चौक आहे तिथे. तर आपण 9 वाजता आपल्याला डॉट ट्रिप मिळाली होती. तसं तर गुगल मॅप वरती 11:30 दाखवत होतं ड्रॉप टायमिंग, परंतु फूड मॉल वरती थांबलो आपण, त्याच्यामुळे वेळ गेला. ही बुकिंग आपल्याला घाटकोपर वेस्ट मधून मिळाली आणि रहाटणी म्हणजे काळेवाडी जवळ आपण ड्रॉप झाला. तर गो इंटरसिटीची होती आणि त्याचबरोबर माझ्या आज 3 म्हणजे परवा दिवशी माझी एक इंटरसिटी झाली आणि आज 2 झाल्या. तर आपल्याला 3 ट्रिपचा इन्सेंटिव्ह मिळाला 300 रुपये आणि मला लोकल मध्ये पण 26 ट्रिपला 900 रुपये इन्सेंटिव्ह आहे. तर आपल्या त्या मला वाटतं काहीतरी 24 का 23 ट्रिप कम्प्लीट झालेत आणि आता घरी जाऊन आराम वगैरे करू
आणि परत मी 4 वाजता संध्याकाळी 4-4:30ला निघेल आणि राहिलेल्या ज्या लोकलच्या ट्रिप आहेत त्या कम्प्लीट करू, कारण 3 दिवस आहेत अजून आणि त्याच्यामध्ये पण जवळजवळ 1200 ते 1500 आपल्याला इन्सेंटिव्ह आहे. 2-3 दिवसामध्ये तो पण इन्सेंटिव्ह कम्प्लीट करू आणि उद्या पण आपल्याला परत दोन इंटरसिटी जर केला तर तो 450 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे. तर बघू आता उद्या अजून रिझर्वेशन तर काय आपल्याला येत नाही सध्या, त्याच्यामुळं थोडंसं अवघड आहे इंटरसिटीचं, पण बघू लोकलचा जो काही इन्सेंटिव्ह आहे तो आपल्याला घेता जर येईल. तर अशा पद्धतीने आजचा दिवस एकदम लवकर म्हणजे 7 तासामध्ये रिटर्न आलो आपण. सकाळची जी आपली प्रायव्हेट बुकिंग होती आणि नंतर लगेच मला ही ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर घाटकोपर मधून मिळाली ट्रिप. तर चला बघू परत इव्हिनिंगला 4-4:30ला काढल्यानंतर लोकल मध्ये कशा ट्रिप मिळतात त्या मी तुम्हाला सांगतो. तसं तर आता मी ड्रॉप केल्यानंतर रेट बघितले 11 ते 4 वाजेपर्यंत रेट एवढे डाऊन होऊन जातात. डायरेक्ट 10 रुपये पर किलोमीटरने आपल्याला रेट भेटतो आणि सकाळी आणि संध्याकाळी पीक आवर मध्ये रेट जरा चांगला आहे. तर एक 5 ते 6 तास पीक आवर मध्ये जर बुकिंग चांगल्या तुम्ही उचलल्या तर तुमचं अर्निंग चांगलं होऊ शकतं. तर पीक आवर मध्ये जास्तीत जास्त काम करायचा प्रयत्न करायचा आणि दुपारी आराम करायचा. तर चला भेटू आपण परत 4-4:30 वाजता. तर वाजलेत मित्रांनो आता 4:45 आणि सीएनजी भरावं म्हटलं, सीएनजी पण आपला फक्त 2च पॉइंट आहे, तर जास्त काय काम होणार नाही. पाऊस जेवढं होईल तेवढं, कारण 8-8:30 वाजेपर्यंतच मी काम करेल आणि मग जाईल घरी. लॉग इन केलं 4:45 वाजता जस्ट आणि लगेच आपल्याला ठाणेची बुकिंग पडली होती, परंतु आता काय मूड नव्हतं जायचा. 4:45 वाजले तर परत मग उद्या सकाळीच यावं लागलं असतं, त्याच्यामुळं ती काय ऍक्सेप्ट नाही घेतली. रेट काय अजून वाढलेला दिसत नाही. 4:45 वाजलेत. 20 किलोमीटरला 295 रुपये एअरपोर्टचे दाखवत होते म्हाळुंगे मधून. तर बघू, मी विचार करतो की शॉर्टच बुकिंग मारूयात आपण इथल्या इथेच, म्हणजे औंध, बाणेर, बावधान, कोथरूड पर्यंत, आणि त्यानंतर एक 5-6 ट्रिप झाल्या की म्हणजे आपल्याला आजचा जो 2-3 ट्रिप कम्प्लीट झाले की आपले इन्सेंटिव्ह पण येईल आणि मग नेक्स्ट इन्सेंटिव्ह साठी 2-3 ट्रिप अजून त्याच्यामध्ये ऍड होतील. ते पाहूयात आता कसं होतं काय होतं, पण ट्रिप जरा शॉर्ट भेटल्या पाहिजेत आपल्याला. सीएनजी भरायला आलो. हे बालेवाडी मध्ये जो सीएनजी पंप आहे त्याच्या भरोशावरती तर काय करायचं म्हटलं तर म्हणजे कधीच शक्य नाही ते. आता मी सीएनजी भरू म्हटलं आणि म्हणजे उद्या सकाळच्या साठी सुद्धा होईल, परंतु इथं सीएनजी पंप पण बंद आहे. म्हणजे मॅक्झिमम टाइम ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो बंदच असतो, प्रेशर पण डाऊन असतो. ऑफलाईन असल्यामुळे हे सगळं असं होतंय. तर ठीक आहे. मिळाले आपल्याला पहिली बुकिंग, आणि पहिली बुकिंग जे आहे आपल्याला मणिपाल हॉस्पिटल बाणेर मधून आहे आणि ड्रॉप आहे म्हाळुंगेमध्ये. तर चला तर करूयात कस्टमरला पिकअप आणि करूयात ड्रॉप. झालेला आहे ड्रॉप मित्रांनो. 4 किलोमीटरची बुकिंग होती. ज्यावेळेस मला बुकिंग आली त्यावेळेस 7 किलोमीटर दाखवलेलं आणि 155 रुपये दाखवलेलं, पण कस्टमर मला वाटतं अपोजिट साईडला होतं आणि ज्यावेळेस बुक केली त्यावेळेस त्यांच्या अपोजिट साईडचं रनिंग पकडलेलं, त्याच्यामुळे ते जास्त झालं. आता कस्टमरचं बिल 4 किलोमीटरला 194 रुपये झालं आणि मला दिले 148 रुपये. आपण इथं म्हाळुंगेमध्ये जो VTPचा प्रोजेक्ट चालू आहे तिथे जस्ट ड्रॉप केलं. आता इकडनं थोडं मुश्किल आहे, बघू ना. आता हिंजवडी साईडला जाऊयात, कारण आता ऑफिस टाइम सुटायचा झालेला आहे. तर पाहूयात आता जाऊ हिंजवडी वगैरे त्या साईडलाच. तर इथून लिव्हरेज मधून आपल्याला बुकिंग मिळाली आहे सांगवीची. बघूयात 243 रुपये दाखवले 11 किलोमीटरला आणि अर्धा तास आहे. तर मी जवळजवळच बुकिंग घेतोय, जास्त काय लांबचं बुकिंग घेत नाही. तर चला तर करूयात कस्टमरला पिकअप. आपला कृष्णा चौकामध्ये सांगवी ड्रॉप, आणि आता सीएनजी इथे जवळच आहे. मी फर्स्ट टाइमच या सीएनजी पंपावरती सीएनजी भरतोय. तर सीएनजी कारण रिझर्व लागली पूर्ण गाडी, तर सीएनजी भरून घेऊ म्हणजे उद्याचं टेन्शन नाही आपल्याला. तर एक बुकिंग आली होती तशी मला वाकडची औंधमधून, परंतु मी ती कॅन्सल केली. म्हणलं आता आलोय सीएनजी पंपाजवळ तर सीएनजी भरू. तर चला मग सीएनजी भरूयात आणि बघूयात पुढे काय काय भेटतंय आपल्याला. औंध जवळ डीमार्ट जवळ थांबलोय. सीएनजी वगैरे भरून झाला. 20 ते 25 मिनिट झाले, कसलीच बुकिंग नाही. आता एक बुकिंग आलेली गोस्ट सिडान मध्ये होती बाणेर, औंध मधून बाणेर 4-4.5 किलोमीटरचं डिस्टन्स होतं. 172 रुपये दाखवलेले, पण मोबाईल मध्ये काड्या करत बसलो आणि ट्रिप ओपन करेपर्यंत दुसरी कोणीतरी ऍक्सेप्ट केली. तर ठीक आहे, आता बराच वेळ झालं बुकिंग नाही. बघू आता इथून जागा सोडावी लागते ठीक आहे, कारण आपल्याला हा एरिया सोडून पुढे बाहेर जायचंच नाही. म्हणजे औंध, बाणेर, पाषाण एवढंच काम करायचंय, त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो. दुसऱ्या ट्रिप येत आहेत
पण पुण्यातले येत आहेत, पण त्या नको आहेत सध्या आपल्याला. चला बघू आता कुठले. मित्रांनो, वाजलेत आता 7:45 आणि आता मी आहे वाकडमध्ये मिलेनियम मॉल जवळ. 5 वाजता आपण स्टार्ट केलं होतं इव्हिनिंग ड्युटी. 5 ते 8 3 तासामध्ये आपल्या जवळजवळ 4च ट्रिप झाल्या. त्या पण मी छोट्या छोट्या ट्रिप केल्या, कारण इन्सेंटिव्ह आहे आपल्याला लोकलच्या ड्युटींना. त्याच्यामुळे मी तो इन्सेंटिव्ह मिळवण्यासाठी म्हणजे एक 22 ट्रिप माझ्या काल होत्या, तर आज काय आपल्याला 26 ट्रिपला 900 रुपये इन्सेंटिव्ह होता. 4 ट्रिप इथे मी लोकलच्या छोट्या छोट्या मारल्या आणि उद्या परत 8 ट्रिपला 450 रुपये आहे इन्सेंटिव्ह. त्याच्यातल्या 2 ट्रिप ऑलरेडी झालेल्या आहेत आणि 2 इंटरसिटी जर मी उद्या केल्या तर परत एकदा 450 रुपये भेटतील. म्हणजे 900 रुपयाचा उद्या पण इन्सेंटिव्ह कमवण्याचा आपल्याला चान्सेस आहे. तर शक्य तेवढा आपण ट्राय तर करूया इन्सेंटिव्ह घेण्याचा. मला जायचं घरी आणि बुकिंग येवलेवाडी भोऱ्याळी अशा पडत आहेत. उबरला तर काहीच वाजत नाही. तर बघू आता. तर बुकिंग मला वाटतं आज थोड्याशा, आज की तो 5वा का 7वा दिवस आहे विसर्जनाचा, त्याच्यामुळे बुकिंग थोड्या कमीच आहेत. आणि बराच वेळ झाला इथं थांबलोय, 20 ते 25 मिनिट झालं, कारण मी अराउंड बानेर च बुकिंग घेतलं. संध्याकाळचे रेट पीक आवर असल्यामुळे चांगले आहेत. तर असो, आजचा दिवस पण एकदम चांगला गेला, कारण आपल्याला 2 इन्सेंटिव्ह भेटले दिवसाच्या शेवटी. एक भेटला आपल्याला 300 रुपयाचा आणि एक भेटला 900 रुपयाचा, म्हणजे टोटल 1200 रुपयाचा इन्सेंटिव्ह भेटला. आणि अशा पद्धतीने आजचा दिवस म्हणजे कमी वेळेमध्ये अर्निंग जास्त झालं, चांगलं झालं. कारण खूप दिवसानंतर मी 10-12 दिवसाच्या सुट्टीनंतर ज्यावेळेस लॉग इन केले त्यावेळेस माझं रिझर्वेशन आता एकदम गाडी रुळावरून निघून गेली. त्याच्यामुळं आता ती कधी येईल परत सांगू शकत नाही. आणि तोपर्यंत लोकलमध्येच काम करतोय मी सध्या तरी. आली इंटरसिटी तर जातो, नाही तर मग बाकीचा दिवस लोकलमध्येच करतो, ते पण म्हणजे सकाळी अर्ली मॉर्निंग आणि संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत. अशा पद्धतीने असं काय आपला दिवस चालू आहे. वाटतंय आता माझं घर तर काय इथून 4-5 किलोमीटर आहे, जास्त वेळ वाया घालवण्यात पण काही अर्थ नाही. तर मी आता घरी निघतोय इथून. एमटी 5 किलोमीटर आहे वाकणमधून पिंपळी निलत. तर ठीक आहे, हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.